कर्मदंड मराठी वर्त लढा सत्याचा चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब करा. नमस्कार. कर्मदंड मराठी वर्त संपादकीय सत्रात मी संपादक रामलिंग पुराणे आपलं स्वागत करीत आहे. सध्या जिल्हा परिषद निवडणुकीची रणधुमाळी चालू आहे आणि त्याच पार्श्वभूमीवर आलूर जिल्हा परिषद गटातील विविध पक्षाच्या उमेदवारांसोबत झालेली बातचीत आपण कर्मदंड चॅनलवर पाहिलात. त्याच अनुषंगाने ज्या सत्राची आपण आतुरतेने वाट पाहत आहात त्या संपादकीय सत्राकडे आज आपण वळूया. विधानसभा निवडणुकीची पुनरावृत्ती कराल तर विकासापासून वंचित राहाल. सत्ता असेल तरच विकास भत्ता, नाहीतर निवडून येऊन होतील बेपत्ता. आलूर जिल्हा परिषद निवडणुकीची सध्याची परिस्थिती पाहता भारतीय जनता पार्टीचे अधिकृत उमेदवार मदन पाटील विरुद्ध अपक्ष उमेदवार आप्पासाहेब पाटील या साडू विरुद्ध साडूच्या लढतीची चर्चा जोरात आहे. मुलाखती दरम्यान आप्पासाहेब पाटील यांनी गटात गेटकेर उमेदवार दिली म्हणून अपक्ष अर्ज भरला म्हणून मत व्यक्त केले आणि जनतेची सहानुभूती पदरात पाडून घेण्यास प्रचाराच्या प्रारंभी थोडेफार यशही मिळाले आणि बाहेरील उमेदवार म्हणून चर्चेचा विषयही बनला. मात्र मुळात दुसरी बाजू जर पाहिली तर संविधानिकरित्या मदन पाटील यांना बाहेरील उमेदवार म्हणता येणार नाही, कारण उमरगा तालुक्यातील नागरिकत्व असणाऱ्या व्यक्तींना तालुक्यातील कुठल्याही गटात निवडणूक लढवता येते. राहिला विषय बाहेरचा तर पंचायत समिती सभापती पद असताना व त्यापूर्वीपासून मदन पाटील यांचा संपर्क आलूर गटातील नागरिकांशी आहे. त्यांच्या माध्यमातून गटात कामेही झाले असल्याचे मत मदन पाटील यांनी व्यक्त केले. राहिला विषय विकासाचा, आप्पासाहेब पाटील यांनी प्रत्येक गावात एक तरी टोपलं खडक मीठ टाकलोय. मात्र जेव्हा सत्ताधारी आमदार ज्ञानराज चौगुले यांचा पाठबळ होते तेव्हा आता आप्पासाहेब पाटील अपक्ष लढत देत आहेत. निवडून आल्यास कुणाचं पाठबळ घेणार, निधी कुठून आणणार असे अनेक तर्कवितर्क चर्चा आता रंगू लागल्या आहेत. निवडणुकीत साडू विरुद्ध साडू भांडतील. निवडणूक झाली की पुन्हा गळाभेट घेतील. मात्र या गटातील विकासाचं काय असा प्रश्न आता सूर धरतोय. विधानसभा निवडणुकीचे उदाहरण ताजीच आहे. सत्ता नसली की विकास खुंटते याची जाण आता नागरिकांना व्हायला लागली आहे. सन 1974 पासून आलूर जिल्हा परिषद गटावर पाटील परिवाराचा वर्चस्व कायम आहे आणि याला कारणही तसे आहे. कारण त्यांनी गटातील नागरिकांच्या त्यांच्या समस्यांना, त्यांच्या भागातील भौगोलिक, आर्थिक, शैक्षणिक, आरोग्य यासह लागणाऱ्या मूलभूत सुविधाकडे त्यांचा जातीयतेने राहिलेला लक्ष आजही गटातील नागरिकांच्या मनावर राज्य करीत आहे. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा घराणेशाही उमेदवार नको या आदेशाचा पालन करून माजी मंत्री बसवराज पाटील यांनी आपल्या सुपुत्राला अर्ज भरण्यास नकार दिला आणि या दूरदृष्टी नेत्यांनी जनसामान्य नागरिकांच्या समस्याची जाण असणाऱ्या आणि आपल्या तालमीत तयार झालेला सर्वसामान्य कार्यकर्त्याला पंचायत समिती माजी सभापती मदन पाटील यांना उमेदवारी दिली आणि याच उमेदवारावरून गटात गेटकेन म्हणून पेरलेल्या अफवावरून राजकारण रंगून शह देण्याचा प्रयत्न झाला. विकासाच्या सोनेरी पहाटच्या उंबरट्यावर असणाऱ्या ग्रामीण भागात साडू विरुद्ध साडूच्या नादात पुन्हा पायावर कुऱ्हाड मारून घेऊन चूक करायची का अशी चर्चा आता जोमाने चालू झाली आहे. सत्ता असो किंवा नसो, बसवराज पाटील, बापूराव पाटील, शरण पाटील यांनी या भागात कधी त्याची जाणीव नागरिकांना होऊ दिली नाही. याची जाणीव येथील नागरिकांना आहे. सत्ता असेल तर विकासासाठी भत्ता, नाहीतर निवडून येऊन उमेदवार होतील बेपत्ता अशा चर्चांना आता आलूर जिल्हा परिषद गटातील नागरिकातून उधाण आली आहे. तुर्तास इथेच थांबू. पुन्हा भेटू पुढील भागात. धन्यवाद. कर्मदंड मराठी वर्त लढा सत्याचा चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब करा.